नमस्कार ताईनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गर्भवती महिलेचं पोषण ट्रॅकवरती नोंदणी करतो तेव्हा आपल्याला सक्सेसफुल असं पेज दाखवलं जातं ताईनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ताईनो। बघा ताईनो, आपण जेव्हा पोषण ट्रॅकवरती आपण नोंदणी करतो तेव्हा आपल्याला सक्सेसफुल असं पेज दाखवलं जातं आणि आपल्याला काय करायचं ताईनो, त्यांचं नाव चेक करायचं आहे। आता त्यांचं नाव दिसतंय का आपल्याला, आपल्या जे नोंदणी केलेल्या पोषण ट्रॅकमध्ये नाव दिसतंय का ते चेक करायचं आहे ताईनो। तर आपल्याला काय करायचं आहे ताईनो, गर्भवती महिला इथे टॅप करायचं आहे। बघा, इथे टॅप केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज दिसणार आहे। हे बघा, आता एकूण टोटल किती नोंदणी दाखवते ते 4 दाखवते ताईनो। तर आपल्याला आपण जे 5वं नाव नोंदणी केलं होतं ते नाव दिसत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे ताईनो, बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर आपल्याला हे बघा या ठिकाणी बघायचं आहे ताईनो, इथे बघायचं आहे। हे बघा, एक डिजिट दिसते का तुम्हाला, या ठिकाणी टॅप करायचं आहे। इथे टॅप केल्यानंतर आपल्याला असं दिसणार आहे ताईनो। बघा, असं लाभार्थीचा आधार क्रमांक अगोदरच अस्तित्वात आहे असं दाखवते ताईनो। यांचं काय ऑलरेडी नोंदणी आहे ताईनो, कुठेतरी कोणत्या तरी अंगणवाडीमध्ये त्यांची नोंदणी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे आपल्या त्या लिस्टमध्ये नाव दिसत नाही ताईनो। तर आपल्याला काय करायचं आहे, बॅक जायचं आहे ताईनो। बॅक गेल्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकचं खाली बघायचं आहे, आणखी या बटनावरती टॅप करायचं। इथे तिथे टॅप केल्यानंतर आपल्याला काय करायचं ताईनो, अंगणवाडी स्थलांतर या बटनावरती टॅप करायचं आहे। कोणत्या ठिकाणी टॅप करायचं आपल्याला, या ठिकाणी हे बघा, अंगणवाडी स्थलांतर या बटनावरती टॅप करायचं आहे। इथे टॅप केल्यानंतर ताईनो पुढची स्टेप दिसणार तुम्हाला। हे बघा, अंगणवाडी स्थलांतर। आता आपल्याला काय करायचं आहे ताईनो, मायग्रेशन करायचं आहे। आता मायग्रेशन कोणत्या बटनावरती टॅप करायचं आहे, इथे हे बघा खाली बघायचं आहे, या बटनावरती टॅप करायचं आहे ताईनो। AWC मायग्रेशन, आपल्या मायग्रेशन या बटनावरती टॅप केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप दिसणार आहे। हे बघा, लाभार्थी शोधा। आता आपल्याला काय करायचं आहे ताईनो, ज्या गर्भवती महिलेची नोंदणी केली आपण, त्यांचा आधार कार्ड वरती जे मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबर इथे फिलअप करायचे आहे ताईनो। इथे 10 डिजिट असेल ते नंबर आपण या ठिकाणी फिलअप केल्यानंतर आपल्याला सर्च या बटनावरती टॅप करायचं आहे ताईनो। या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सर्च करून द्यायचं। जो मोबाईल नंबर त्यांच्या आधारवरती असेल तोच मोबाईल नंबर इथे फिलअप करायचा आहे। हे फिलअप केल्यानंतर ताईनो पुढची स्टेप आपल्याला दिसणार आहे। हे बघा, पडताळणी, त्या महिलेचा आपण आधारवरती जे मोबाईल नंबर होतं त्या मोबाईलवरती एक OTP गेला असेल ताईनो, त्यांनासुद्धा तुम्ही अंगणवाडीमध्ये बोलवून घ्या आणि त्यांचं मोबाईलसुद्धा घेऊन बोलवा, कारण त्याच्यात OTP येणार आहे। OTP त्यांच्याकडनं मागून या ठिकाणी तुम्हाला OTP फिलअप करायचं आहे ताईनो। फिलअप केल्यानंतर आपल्याला हे बघा, फिलअप केल्यानंतर आपल्याला सत्यापन करा असं दाखवते ताईनो। आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी OTP फिलअप केल्यानंतर सत्यापन करायचं आहे। सत्यापन केल्यानंतर पुढची स्टेप कशी दिसणार आपल्याला, सत्यापन केल्यानंतर आपल्याला लाभार्थी, आता सर्व डिटेल दिसेल। ज्या महिलेचं आपण नोंदणी करतोय त्या महिलेचं बघा, त्यांचं एक मुलगासुद्धा आहे आणि त्यांची डिटेल पण दाखवली आणि त्या महिलेचं डिटेल पण या ठिकाणी दाखवते ताईनो। आता हे डिटेल दाखवते, पण आपल्याला जेव्हा आपण नोंदणी केली होती ना, आपल्याला त्या लिस्टमध्ये नाव दिसलं नव्हतं, तर ऑलरेडी नोंदणी होती त्यांची। तर जे ऑलरेडी ते बाहेर गावी राहत होते त्या गावात अंगणवाडी असेल त्या ठिकाणी त्यांची नोंदणी होती। तर इथे बघा, त्यांचं गावाचं नाव इथे दिसतंय, त्यांचं ऑलरेडी नोंदणी आहे त्याच्यामुळे। तर आपल्याला काय करायचं आहे ताईंनो, या ठिकाणी त्यांची नोंदणी होती तर आपल्याला इथे आपल्या अंगणवाडीमध्ये घेऊन यायचं आहे, मायग्रेशन करायचं। तर आपल्याला काय करायचं ताईंनो, इथे बघा या ठिकाणी बघायचं आहे। हे बघा, मायग्रेट हे मायग्रेशन असतं। मायग्रेट या बटनावरती टॅप करायचं आहे ताईंनो। आता बघा, मुलाचं आणि त्या महिलेचं सुद्धा दोघांचं आपल्याला मायग्रेशन करायचं आहे, आपल्या अंगणवाडीमध्ये घेऊन यायचं आहे। तर आपल्याला इथे दोघी ठिकाणी आपल्याला मायग्रेट करावं लागेल। आता मायग्रेट या बटनावरती टॅप करायचं आहे ताईंनो। इथे टॅप केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप दिसणार आहे। हे बघा, आधार क्रमांक। आता आपल्याला काय करायचं, ज्या महिलेचं आपण नोंदणी केली आहे त्या महिलेचा आपल्याला आधार नंबर इथे फिलअप करायचं आहे। ते 12 डिजिट आपल्याला व्यवस्थित फिलअप करायचं आहे। ते फिलअप केल्यानंतर ताईंनो आपल्याला बघा, इथे खाली बटन दिसत असेल तिथे
सबमिट कर असं बटन येणार आहे, त्या बटनावरती टॅप करून द्यायचं आहे ताईंनो. तिथे टॅप केल्यानंतर आपल्याला हे बघा AWC मायग्रेशन रिक्वेस्ट सबमिटेड सक्सेसफुल. आता काय झालं आहे ताईंनो, ते आपण जे AWC मायग्रेशन आपण त्या ठिकाणी हे बघा इथे आधार फिलअप केल्यानंतर आपल्याला असं दाखवणार आहे. आता हे काय झालं आहे, सक्सेसफुल झालं आहे ताईंनो. आता आपल्याला काय करायचं आहे, गो बॅक टू लिस्टवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नाव बघायचं. ज्या महिलेचं नोंदणी केली होती त्यांचं आपल्याला नाव बघायचं आहे ताईंनो. गो बॅक टू लिस्ट, हे बघा या ठिकाणी गो बॅक टू लिस्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप असेल ताईंनो, बघा अंगणवाडी स्थलांतर. आता हे काय झालं आहे ताईंनो, त्यांचं सक्सेसफुल मायग्रेशन आता मायग्रेट झालं, सक्सेसफुल झालं आहे ताईंनो. आपण आपल्या अंगणवाडीमध्ये त्यांचं नाव ॲड करून दिलं आहे ताईंनो. बघा हे सक्सेसफुल झालं आहे, त्यांचं मायग्रेशन कंप्लीट झालं आहे ताईंनो. आता बघा पुढची स्टेप काय असेल ताईंनो, आता आपल्याला जसं आपण इथे गो बॅक टू लिस्ट असं दाखवलं आहे, तर आपल्याला हे सक्सेसफुल असं दिसतंय आपल्याला ग्रीन कलरमध्ये. आणि आपल्याला पुढे इथे नाव चेक करायचं. आता गर्भवती महिला, आता एकूण टोटल किती होते ताईंनो, 1 2 3 4 आणि 5. बघा आधी किती होते, आपण जेव्हा सक्सेसफुल असं दाखवलं होतं त्यांची नोंदणी करून सुद्धा आपल्याला 4च दाखवलं होतं ताईंनो. आता आपण जे मायग्रेशन कंप्लीट केलं तेव्हा आपल्याला या ठिकाणी 5वं नाव दिसतंय ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील ताईंनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.